नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपलं अग्रवन. सोयाबीनचे घसरलेले बाजारभाव पुन्हा वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण अमेरिकेतून सोया तेल आणि DDGS आयातीला परवानगी मिळणार ही बातमी बाजारात पसरल्यानंतर ज्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव घसरले त्या पातळीवर जास्त दिवस राहण्याची शक्यता कमीच आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या बातमीपेक्षा पॅनिक सेलिंगमुळे सोयाबीनचे बाजारभाव जास्त प्रमाणात कमी झाल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग एकतर या सोया तेल आणि DDGS आयातीचा परिणाम सोयाबीन बाजारावरती एवढ्या प्रमाणात का दिसून आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन बाजारामध्ये जर सुधारणा दिसण्याची शक्यता असेल तर नेमकी कशामुळे दिसू शकते याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवातीला आपण सध्याच्या सोयाबीन बाजाराचा थोडक्यात आढावा घेऊया की काय भाव मिळतोय. सध्या बाजारामध्ये सोयाबीन विकले जाते ते 4,700 रुपयांपासून ते 5,000 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली जाते. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,300 पासून 5,450 रुपयांच्या दरम्यान आहे. पण हाच बाजारभाव ह्या व्यापार कराराची माहिती पुढे येण्याच्या आधी बाजार समित्यांमध्ये जवळपास 5,300 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान होता. तर प्रक्रिया प्लांटचे भाव खरेदीचे भाव 5,800 रुपयांपासून 6,000 रुपयांच्या दरम्यान होते. जसं अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या व्यापार कराराची माहिती पुढे आली आणि यातून स्पष्ट झालं की भारतानं मान्य केलं आहे की अमेरिकेच्या सोया तेल आणि DDGSची शुल्कमुक्त आयात केली जाणार आहे. म्हणजे भारतानं ते मान्य केलं की अमेरिकेच्या सोया तेल आणि DDGS आयातीवरती 0% आयात शुल्क लावणार आहे, कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क नसणार आहे. ही बातमी बाजारामध्ये पसरली आणि सोयाबीनच्या बाजारामध्ये जवळपास 500 ते 700 रुपयांची घसरण आपल्याला दिसून आली. आता आपण जर एकंदरीत सोया तेल आयात आणि DDGS आयात आणि याचा बाजाराशी संबंध जर बघितला तर सध्या बाजारभावात झालेली घट ही जास्त आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दरवर्षी आपण सोया तेलाची आयात करतच असतो. गेल्या वर्षभरामध्ये भारतानं तब्बल 55 लाख टन एवढ्या सोया तेलाची आयात केलेली आहे. आणि भारत अमेरिकेतून आता पुढच्या टप्प्यामध्ये जरी शुल्कमुक्त आयात असली तरी काही सरसकट तेल आयात करणार नाही किंवा त्यावरती शुल्क नसेल असंही नाही आहे. भारत शुल्कमुक्त आयातीसाठी कोटा देईल असं सांगितलं जातं. अभ्यासकांचं म्हणणं आहे की भारत अमेरिकेतून वर्षाला केवळ 5 लाख टन एवढ्या सोया तेलाची शुल्कमुक्त आयात करेल. म्हणजे आयातीचा कोटा असेल तोही 5 लाख टनांचा आणि एकूण आयातीपैकी जवळपास 10% दरम्यान ही आयात असेल. त्यामुळं एकंदरीतच खाद्यतेल बाजारावर देशातल्या खाद्यतेल बाजारावरती या आयातीचा फार मोठा परिणाम होईल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळं सोया तेलाची शुल्कमुक्त जरी आयात भारतानं मान्य केली असली तर ती सरसकट होण्याची शक्यता नाही आहे. त्या आयातीचा कोटा असेल. तसंच सध्या बाजारामध्ये जी DDGS आयातीची चर्चा आहे की DDGS आयातीमुळं देशातल्या DDGSचे भाव कमी होतील, सोयाबीनचा भाव कमी होईल, वापर कमी होईल, ही जी चर्चा सुरू आहे तर अभ्यासकांनी सांगितलं की DDGSची आयात देखील सरसकट होणार नाही, त्या आयातीवर देखील कोटा लागू होईल. भारत सोया तेलाप्रमाणे 5 लाख टनांच्या दरम्यान DDGSची आयात करेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे सध्या बाजारामध्ये जी भीती आहे की अमेरिकेतून फार मोठ्या प्रमाणात DDGSची आयात होईल त्याचं काही दिसणार नाही. भारत आयातीसाठी कोटा लावेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेतून भारताला DDGS आयात करणं परवडणार आहे का हे देखील तपासावं लागेल. आपण जर सध्याचं समीकरण पाहिलं तर सध्याचं समीकरण असं आहे की देशातले DDGSचे भाव हे अमेरिकेच्या DDGSपेक्षा कमी आहे. देशात सध्या DDGSची विक्री $220 ते $240 प्रति टनानं केली जाते आहे. अमेरिकेमध्ये हाच भाव $250 ते $270 प्रति टन आहे. आता अमेरिकेमध्ये आधीच भाव जास्त आहे आणि त्यात जर समजा अमेरिकेतून DDGS भारतामध्ये आयात करायचं तर त्यासाठी किमान $50 ते $60 प्रति टन एवढा अतिरिक्त खर्च लागेल. म्हणजेच भारतात अमेरिकेचं DDGS हे $300 ते $350 दरम्यान भारतामध्ये येईल आणि भारतामध्ये DDGSचे भाव हे $220 ते $240 दरम्यान आहे. म्हणजेच अमेरिकेच्या DDGSपेक्षा भारतातलं DDGS हे भारतामध्ये तब्बल $70 ते $100 प्रति टनांनी स्वस्त असेल. मग अशा परिस्थितीमध्ये जरी गुणवत्ता चांगली असली तरी अमेरिकेच्या DDGSचा नेमका किती वापर होईल ते देखील तपासून पाहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्यापार करार काही लगेच लागू झालेला नाही आहे. आता व्यापार करारामधल्या तरतुदी पुढे आल्यात. कोणता देश कुठल्या शेतीमाल आयातीसाठी सवलती देणार ते पुढे आले. प्रत्यक्ष व्यापार करार लागू होण्यासाठी आणि आयात होण्यासाठी आणखीन जास्त कालावधी लागणार आहे. परंतु बाजारामध्ये ही बातमी पसरल्यानंतर लगेच सोयाबीनच्या भावावर त्याचा परिणाम दिसून आला. आता सोयाबीनच्या भावावर परिणाम DDGS असा दिसून आला की DDGS हे सोयाबीनसाठी काही प्रमाणात पर्याय म्हणून वापरलं जातं. मागच्या 2 वर्षांमध्ये देशात DDGSचे जसं उत्पादन वाढत गेलं तसं सोयाबीनचा वापर कमी होत गेला आणि देशात सोयाबीनचा वापर कमी झाल्यामुळं भाव देखील कमी झाले. याचा थेट परिणाम आपल्याला सोयाबीनच्या बाजारावर देखील दिसून आला होता.
परंतु DDGS सोयाबीनला 100% पर्याय ठरू शकत नाही. म्हणजे असं होऊ शकत नाही की पोल्ट्री उद्योगानं सोयाबीनचा वापर बंद केला आणि पूर्णपणे DDGSचा वापर सुरू केला. काही प्रमाणात का होईना DDGS पर्याय ठरू शकतो, परंतु 100% पर्याय ठरू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DDGSमध्ये जे काही प्रोटीनचं प्रमाण आहे ते सोयाबीनपेक्षा कमी आहे. त्यामुळं पोल्ट्री उद्योगामध्ये यंदा DDGS ऐवजी सोयाबीनचा वापर काही प्रमाणात वाढलेला दिसून येतो. आता अमेरिकेचं DDGS जरी आयात झालं तरी देखील त्याला देशामध्ये किती मागणी वाढेल आणि त्याची नेमकी किती आयात होईल हे अजून स्पष्ट नाही आहे. परंतु केवळ या बातमीमुळं की अमेरिकेतून सोया तेल आणि DDGSची शुल्कमुक्त आयात होणार, या बातमीमुळं बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. बाजारभाव 500 ते 700 रुपयांना कमी झाले. आता या आयातीपेक्षा देखील हे भाव कमी होण्याला महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे पॅनिक सेलिंग. आता जसं या व्यापार कराराची माहिती बाहेर आली तसे प्रक्रिया प्लांटने सोयाबीन खरेदीचे भाव सुरुवातीला 100 रुपयांनी नंतर 200 रुपयांनी कमी केले. परंतु बाजारामध्ये जे काही चर्चा सुरू झाली की अमेरिकेतून एकदम सोया तेलाची आयात येणार आहे, DDGSची आयात येणार आहे, त्यामुळे सोयाबीनचा वापर कमी होणार आहे, सोयाबीनचे भाव कमी होणार आहेत, ही बातमी वारासारख्या पसरल्यानंतर जे शेतकरी थांबले होते, भाववाढीसाठी थांबले होते, त्या शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विक्री सुरू केली. प्रक्रिया प्लांटवाल्यांनी सांगितलं की आम्हाला दर दिवशी ज्या प्रमाणात सोयाबीनची सध्या गरज आहे त्यापेक्षा जास्त सोयाबीन सध्या विक्रीसाठी येत आहे, त्यामुळं भाव कमी केले जात आहेत. काही प्रक्रिया प्लांटने मध्ये काही दिवस खरेदी देखील बंद केली होती, त्यामुळे देखील भाव आणखीन कमी व्हायला मदत झाली. सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जी काही 500 ते 700 रुपयांची घट झाली त्याला प्रामुख्यानं पॅनिक सेलिंग हे एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जर समजा शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग कमी केलं तर सोयाबीनच्या बाजाराला आणखीन आधार मिळणार आहे आणि सोयाबीनचे दर सुधारण्याला मदत होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता बाजारामध्ये जर आपण मागच्या 7-8 दिवसांमधली आवक बघितली तर प्रत्येक बाजारामध्ये सोयाबीनची आवक सुधारलेली दिसून येते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जसजसे बाजारभाव कमी होत गेले, एकदा सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी झाले, त्यानंतर 5,000चा टप्पा गाठला, तसं तसं बाजारामधली पॅनिक सेलिंग वाढत गेलं. बाजारभाव आणखीन पडतील काय, 4,000पर्यंत जातील का, 4,500पर्यंत जातील का, असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते आणि त्यामुळंच बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली होती. आणि अमेरिकेचं सोया तेल किंवा DDGS आयातीपेक्षा देखील पॅनिक सेलिंगमुळे सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. आता बाजारभाव 5,000 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले आहेत. या पुढच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी जर पॅनिक सेलिंग टाळलं तर बाजारभाव सुधारण्याला वाव मिळेल आणि बाजारभाव पुन्हा एकदा हमीभावाचा टप्पा पार करतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. आता अमेरिकेमधून सोया तेलाची आयात होणार आहे, DDGSची देखील आयात होणार आहे, परंतु ती लगेच होणार नाही. जेव्हा व्यापार करार लागू होईल त्यावेळी त्यानंतरच्या टप्प्यामध्ये ही आयात आपल्याला दिसून येईल. परंतु खाद्यतेलाची आयात तशी आपण करतच असतो. आपल्याला देशामध्ये जेवढी खाद्यतेलाची गरज असते त्यापैकी आपण 60 ते 65% तेल आयातच करतो. गेल्या वर्षभरामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण 55 लाख टन एवढ्या सोया तेलाची आयात केलेली आहे. त्यापैकी 5 लाख टनांची जर शुल्कमुक्त आयात झाली तर त्याचा आपल्या देशातल्या खाद्यतेल बाजारावरती किती परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला देखील माहिती आहे. DDGSचं देखील तसंच आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकतर अमेरिकेत DDGSचे भाव जास्त आहेत, त्यात आयातीचा खर्च आणखीन असेल आणि ही आयात केल्यानंतर देखील गुणवत्ता चांगली जरी असली तर देशामध्ये या DDGSला नेमका किती उठाव मिळेल, कारण अमेरिकेच्या DDGSचे भाव आपल्या सोयाबीनच्या दराच्या आसपास देखील जाऊ शकतात असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग जर समजा अशी परिस्थिती असेल तर नेमका आयातीचा आपल्या सोयाबीनच्या बाजारावर खरंच एवढा परिणाम व्हायला हवा होता का, असा प्रश्न देखील अभ्यासक उपस्थित करतात. प्रक्रिया प्लांटवाल्यांनी सांगितलेलंच आहे की बाजारामध्ये अचानक आवक वाढली त्यामुळं भाव कमी झालेले आहेत. त्यामुळं या पुढच्या टप्प्यामध्ये जर आपल्याकडे सोयाबीन असेल तर पॅनिक सेलिंग टाळावं. अभ्यासकांनी आवाहन केलं की अजूनही हमीभावाच्या पुढंच बाजारामध्ये सोयाबीनची विक्री होऊ शकते. बाजारभाव पुन्हा 5,500 रुपयांच्या दरम्यान देखील पोहोचू शकतो असा अंदाज देखील काही अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. परंतु ही जे काही बाजारामध्ये बातमी पसरलेली आणि जे काही वातावरण तयार झालं की सोयाबीनचे भाव अगदीच पडतील किंवा सोयाबीनचे भाव पुन्हा वाढणार नाही, त्याचाच परिणाम सध्या बाजारावरती दिसून येतोय. कारण सध्या बाजारामधली आवक ही अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचं खुद्द प्रक्रिया प्लांट चालकच सांगतायत. आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनच्या बाजाराला आणखीन एक सरकारच्या धोरणाकडे लक्ष ठेवून असावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 लाख ते 6.25 लाख टनांच्या दरम्यान हमीभावानं सोयाबीनची खरेदी झालेली आहे. जर अशा परिस्थितीमध्ये सरकारने सोयाबीन विक्रीसाठी काढलं तर निश्चितच त्याचा दबाव सोयाबीन बाजारावर राहीलच, परंतु सोयाबीनचे बाजार अगदीच पडतील अशी देखील शक्यता नाही. कारण पुढच्या वर्षभर देशामध्ये जे काही सोयाबीनचा वापर होणार आहे, जेवढं सोयाबीन लागणार आहे त्या प्रमाणात सोयाबीन उपलब्ध नाही आहे. सरकारनं आता जर सोयाबीन विक्रीसाठी काढलं की ज्याची शक्यता कमीची, कदाचित सरकार एप्रिल किंवा मे महिन्याच्या नंतर सोयाबीन विक्रीची दाट शक्यता आहे, परंतु आता जरी विक्रीसाठी काढलं तर काही दिवस जास्तीत जास्त त्याचा दबाव राहू शकतो. परंतु नंतर सोयाबीनचा बाजार पुन्हा हमीभावाचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता आहे. देशातलं यंदा उत्पादन कमी आहे, सोयाबीनला चांगली मागणी आहे. पोल्ट्री असेल, मत्स्य व्यवसाय असेल किंवा पशुखाद्य असेल, या सगळ्या क्षेत्रातून सोयाबीनला चांगला उठाव आहे.
सोयाबीनचे भाव मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये देशात चांगले वाढलेले आहेत. असं असताना देखील निर्यात देखील चांगल्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळं सोयाबीन आणि सोयाबीन या दोन्हीला चांगला उठाव आहे. खाद्यतेलाची नेहमी गरजच असते. या सगळ्या परिस्थिती जर आपण आढावा घेतला तर सोयाबीन सुधारण्यासाठी अजूनही पोषक स्थिती आहे. त्यामुळं पॅनिक सेलिंग टाळणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जर गरज नसेल तर आपण आणखीन काही दिवस वाट पाहावी. सोयाबीनचा बाजारभाव निश्चितच हमीभावाचा टप्पा पार करण्याची दाट शक्यता आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन बाजारात ज्या काही घडामोडी घडतील, आपल्या सोयाबीन बाजारावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.